संजय राऊतांनी असं सांगितलं होतं की कोण नवनाथ बन त्याची सुनता झालेली असेल। माझं आणखी देखील संजय राऊतांना चॅलेंज आहे की आपण सुनता कुणाची झाली हे टेस्ट करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करून घेऊ। दूध का दूध पाणी का पाणी होईल। तुमची वैचारिक सुनता झाली हे महाराष्ट्राने बघितलंय, कारण तुमची वैचारिक सुनता झाली असल्यामुळे तुम्ही सध्या याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा उदो करता। तुम्ही औरंगजेब फॅन क्लब चालवतायत, त्यामुळे तुमची वैचारिक सुनता झालेली महाराष्ट्रानं बघितली, पण तुमची खरोखरीच सुनता झालेली असण्याची देखील शक्यता आहे। तुम्ही मला चॅलेंज केलं होतं, मी या चॅलेंजला कधीही तयार आहे। संजय राऊतांमध्ये हिम्मत असेल तर संजय राऊतांनी ठिकाण सांगावं, संजय राऊतांनी डॉक्टर सांगावा, संजय राऊतांनी हॉस्पिटल सांगावं, संजय राऊतांनी वेळ सांगावी। वेळ संजय राऊतांचा, ठिकाण संजय राऊतांचं, डॉक्टर संजय राऊतांचा, पाहिजे तिथं टेस्ट करायला तयार आहे। पण संजय राऊत घाबरलेत, कारण त्यांना माहिती आहे की आपली वैचारिक सुनताबरोबर फिजिकल सुनता देखील झालेली असल्यामुळे संजय राऊत या आव्हानाला गेल्या जवळपास वर्षभरापासून प्रतिसाद देत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आपलं बिंग फुटेल, यामुळं संजय राऊत पळ काढतायत। नाही, ठाकरे गटांनी विद्यार्थ्यांना जे टॅब वाटले होते त्या टॅबमध्ये किती करोडो रुपयाचा घोटाळा त्यावेळेला झाला होता। विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचे टॅब आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये वाटले होते। ते टॅब साधे 2 महिने देखील चालले नव्हते। त्यामुळं आदित्य ठाकरे, किशोरीताई पेडणेकर आणि त्यांच्या पक्षाने याचा विचार केला पाहिजे की आपण विद्यार्थ्यांना महापालिकेमध्ये वापरलेल्या वाटलेल्या टॅबचं काय झालं, कशा पद्धतीनं ते टॅब 2 महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना वापरता देखील येत नव्हते, खराब झाले। अशा पद्धतीचे टॅब घोटाळा करणारे हे उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे आणि त्यांचा पक्ष आहे। आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेचा कारभार अतिशय उत्कृष्ट सुरू आहे। मुंबईच्या महापौर आमच्या ऋतुताई तावडे आणि आमचे सर्वच नेते हा मुंबईचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत। नाही, आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, कारण संजय राऊत सोडून बाकी सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची भेट घेतात, कारण संजय राऊतांना तोंड लपवावं लागतं। संजय राऊतांना माहिती आहे की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या समोर तोंड वर करून उभं राहू शकत नाही। 2019ला मोदीजींच्या नावावर मतं मागितली, देवेंद्रजींच्या नावावर मतं मागितली आणि काँग्रेससोबत जाऊन संजय राऊतांनी स्वतःचं तोंड काळं करून घेतलं। उभाटा गटानं आपलं तोंड काळं करून घेतलं, त्यामुळं त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसमोर उभं राहण्याची लायकी नाही आहे। त्यांना भीती वाटते की आपलं तोंड काळं झालेलं आहे, त्यामुळं संजय राऊत कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या समोर उभे राहू शकत नाहीत, त्यांना भेटायला देखील जाऊ शकत नाही, कारण त्यांना त्याची लाज वाटते। नाही, संजय राऊतांनी असा दावा केला होता की 25 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार राहील। संजय राऊतांचा दावा खोटा ठरला। संजय राऊतांनी हाही दावा केला होता की आता आमचा एकही खासदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे जाणार नाही। एक नाही, संजय राऊत तुमचे 6 खासदार नाका खालून निघून गेले, तुम्हाला त्याचा थांगपत्ता लागला नाही। आता पवार साहेबांबद्दल तुम्ही भाकीत करता, आगे आगे देखो होता है क्या। संजय राऊतांना जे स्वप्नात देखील वाटणार नाही ते सत्यात उतरणार आहे, त्यामुळे संजय राऊतांनी फुकाच्या गप्पा करू नये। ज्या पद्धतीनं तुमचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले, तुम्हाला त्याचा भनक लागली नाही, थांगपत्ता लागला नाही। तुमचे खासदार निघून गेले, तुम्हाला त्याची बातमी देखील कळली नाही। आता देखील तुम्ही सदम्यामध्ये आहात। येणाऱ्या काळामध्ये देखो आगे आगे होता है क्या। संजय राऊत असं सांगतात की आमचा पक्ष फोडला, त्यामुळं आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह यांना भेटायला जाणार नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत। याचा अर्थ शरद पवार साहेब स्वाभिमानी नाहीत का? याचा अर्थ सुप्रियाताई सुळे स्वाभिमानी नाहीत का? याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटायला जाणारे राष्ट्रवादीचे 8 खासदार यांच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। संजय राऊत, तुम्ही तुमचा स्वाभिमान काँग्रेसच्या चरणावर अर्पण केलाय। तुम्ही राहुल गांधींची गुलामगिरी करतायत, त्यामुळे स्वाभिमानाची भाषा संजय राऊतांनी बोलू नये। आणि पक्ष ऐरागेराच्या हाती नाही आहे, तर खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे। एकनाथजी शिंदे हे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत, त्यामुळं जनतेने हा धनुष्यबाण शिंदेजींच्या हाती दिलाय।
तुमच्यासारख्यांच्या हातामध्ये हा धनुष्यबाण पेलत नव्हता. संजय राऊत, तुम्हाला गद्दारीचं रक्त लागलेलं आहे. तुमच्या हाताच्या खंजीराला गद्दारीचा खून लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं धनुष्यबाण पेलू शकत नव्हता. त्यामुळं खरी शिवसेना जनतेने एकनाथ शिंदेंना दिली आणि स्वाभिमानाची भाषा संजय राऊतांनी करू नये. पवार साहेबांबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, सुप्रियाताई सुळेंबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करताय आणि सांगतायत की आम्हाला स्वाभिमान आहे म्हणून आम्ही मोदीजींना भेटायला जात नाहीत. ते खासदार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत, त्याच्यामुळं खासदार आणि पंतप्रधानांची भेट होत असते. तर त्याला लगेच स्वाभिमान आणि गहाण ठेवलं, या गप्पा संजय राऊतांनी करू नये. नाही, भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की मुंबई महापालिका पेपरलेस व्हावी. आज आपण बघतोय की प्रत्येक नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा वापर करावा लागतो, मोठ्या प्रमाणात पेपरचा वापर करावा लागतो. प्रत्येक महिन्याला माझ्या घरी जवळपास 300 ते 400 पेपरचा गठ्ठा येतो. प्रत्येक नगरसेवकांकडे तीच अवस्था आहे. तर मुंबई महापालिकेचा कारभार पेपरलेस करण्यासाठी मुंबई महापालिका विचार करत असेल, नव्या टेक्नॉलॉजीचा स्वीकार करत असेल आणि ते पारदर्शक पद्धतीनं करत असेल तर त्याचं स्वागत करायला हवं. त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. जनता ठरवत असते की कोण शंड आहे आणि कोण नामर्द आहे. संजय राऊत, तुमचा पक्ष शंड आणि नामर्द आहे जनतेनं ठरवलंय. त्यामुळं विनाकारण बढया मारण्याच्या गप्पा करू नका. तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेनं शंड, नामर्द आणि अपयशी असे तिन्ही शिक्के तुमच्यावर लावलेले आहेत. आता संजय राऊत एवढेच मर्द असतील, माझं त्यांना चॅलेंज आहे, येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये संजय राऊत अलिबागचे आहेत, अलिबागच्या कुठल्याही गावामधनं निवडणुकीला उभं राहा. भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता संजय राऊतांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील पराभूत करेल. त्यामुळं संजय राऊतांना मर्दुमकीची टेस्ट द्यायची असेल, एवढीच संजय राऊतांना मर्दुमकीची टेस्ट देण्याची खुमखुमी असेल तर ग्रामपंचायत निवडणूक, गेला बाजार महापालिका निवडणूक, हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक लढून दाखवा. कोण मर्द आहे कोण नामर्द आहे हे जनतेच्या कोर्टामध्ये सिद्ध होईल. राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट कोणाला मदत करेल हे संजय राऊत तुम्ही सांगू शकत नाही. कारण तुम्ही पवार साहेबांबद्दल काय बोलता हे महाराष्ट्राला माहिती आहे. आता येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये विधेयक आल्यानंतर कोणाची भूमिका काय असेल हे आपल्याला लक्षात येईल. पवार साहेबांची भूमिका सुरुवातीपासून महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल आग्रही असते आणि पवार साहेब आपल्या भूमिकेवर कायम टिकून असतात. त्यामुळं संसदेमध्ये जेव्हा विधेयक येईल, जेव्हा चर्चा होईल, त्यावेळेला राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता संजय राऊत रोज उठून नवीन नवीन भविष्यवाणी करत असतात, कारण हल्ली त्यांना संसदेमध्ये काम नाही आहे, उभाटा गटामध्ये काम नाही आहे. त्यामुळं भविष्य बघण्याचा आणि खोटं भविष्य सांगण्याचा नवा धंदा त्यांनी सुरू केला आहे. या धंद्यासाठी शुभेच्छा आहेत. आज जनाब संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुंगेरी लाल के हसीन सपने या सिरीजचा पुढचा भाग मांडला. जनाब संजय राऊत असं म्हणाले की जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा भारतीय जनता पार्टी 80% रिकामी होईल. संजय राऊत, जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना फोडण्याचा तुम्ही प्रयत्न केला, परंतु भारतीय जनता पार्टीचा एक आमदार तुमच्याकडनं फुटू शकला नाही. सलग अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांवर गुन्हा दाखल केला, प्रसाद लाड यांच्यावर गुन्हा दाखल केला, गिरीश महाजन यांच्यावर तर मोकोका लावण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊत, तुम्हाला आणि तुमच्या मालकाला भारतीय जनता पार्टीचा साधा नगरसेवक आणि कार्यकर्ता फोडता आला नाही. आणि आज तुम्ही मुंगेरी लाल के हसीन सपन्याप्रमाणे सांगतायत की आम्ही 80% भारतीय जनता पार्टी रिकामी करू. संजय राऊत, स्वप्न बघायला अजून टॅक्स लागत नाही. त्यामुळं तुमच्या या स्वप्नासाठी मनापासून शुभेच्छा. तुमचं सरकार कधी येणार नाही आणि चुकून सरकार आलं तरीही भारतीय जनता पार्टीचा साधा नगरसेवक, साधा कार्यकर्ता तुम्ही फोडू शकणार नाही. 2.5 वर्ष तुम्ही प्रयत्न केले. 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना 1 रुपयाचा निधी दिला नाही.
भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या विरोधामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले। तत्कालीन विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कशी अटक करता येईल यासाठी षडयंत्र रचलं, परंतु तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा केस देखील वाकडा करता आला नाही। आता तुम्ही 80% भारतीय जनता पार्टी रिकामी करण्याची भाषा करताय, परंतु आपला 100% पक्ष रिकामा झालाय। त्याच्याकडे बघा, आपल्या पक्षाची वाताहत झाली, आपल्या पक्षाचा बचत गट झालाय, त्याच्याकडे लक्ष द्या, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये हा बचत गट देखील उरला नाही। टमटममध्ये 4 लोक बसतात तशी अवस्था उबाटा गटाची होईल। नाही, भारतीय जनता पार्टी हा सातत्यानं पुढे जाणारा पक्ष आहे। सध्या तरी आमच्या पक्ष संघटनेमध्ये महाराष्ट्र स्तरावर कुठलेही बदल होणारे नाहीत। देश पातळीवर राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीनंतर नव्याने समिती गठीत केली जाणार आहे। नवीन कार्यकारिणी, नवीन संघटनात्मक घोषणा या दिल्लीवर योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी तो निर्णय देश पातळीवर घेतला जाईल। सुप्रियाताई सुळे यांनी याआधी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या बाजूने आम्ही आहोत, हे याआधीच सुप्रियाताईंनी स्पष्ट केलं। आणि शरद पवार साहेब सुरुवातीपासूनच महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी भूमिका घेत आहेत। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळावं यासाठी सगळ्यात आधी भूमिका कोणी घेतली तर माननीय शरद पवार साहेबांनी घेतली। आता देखील जेव्हा केव्हा डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक येईल तेव्हा शरद पवार साहेबांचा पक्ष हा योग्य तो निर्णय घेईल। महिला आरक्षणाच्या बाजूने सातत्यानं सुप्रियाताई सुळे असतात, शरद पवार साहेब देखील असतात, त्यामुळे लोकसभेमध्ये ते योग्य ती भूमिका मांडतील आणि नेशन फर्स्ट, महिलांचं आरक्षण आधी आणि राजकारण नंतर याच भूमिकेतून वेगवेगळे पक्ष या विधेयकाला पाठिंबा देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। मनोज जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम कुणी केलं? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलं। आत्ता कुणबी प्रमाणपत्र सर्वाधिक वैध होण्याचं कामकाज कोणाच्या काळात सुरू आहे? देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या काळामध्ये सुरू आहे। मोजके काही टक्के म्हणजे जवळपास 80% कुणबी प्रमाणपत्र हे वैध ठरत आहेत, त्यांची व्हॅलिडिटी देखील होते। काही ठिकाणी कागदपत्र नसल्यामुळे त्यांना अडचण येते, कागदपत्राच्या अभावी काही ठिकाणी व्हॅलिडिटी होत नाही, परंतु जेवढे प्रमाणपत्र दिले त्यापैकी 80% प्रमाणपत्र हे व्हॅलिडेट झालेले आहेत। जात पडताळणी समितीने देखील ते व्हॅलिडेट केलेले आहे। असं असताना फक्त राजकीय वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न होतोय का, याचं देखील संशोधन केलं पाहिजे। माझी मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण माननीय राधाकृष्ण विखे पाटलांसोबत चर्चा करा, काही अडचण असतील तर चर्चेतनं प्रश्न सोडवता येतील, परंतु उठसूट भारतीय जनता पार्टीवर टीका करणं, आमचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांबद्दल खालच्या पातळीवरचे शब्द वापरणं हे अतिशय चुकीचं आहे। अशा पद्धतीनं शब्द वापरल्यानंतर जर का मराठा समाजाला न्याय मिळणार असेल तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा। शिव्या देऊन मराठा समाजाचं हित होणार असेल तर मनोज जरांगे पाटील यांना मनापासून शुभेच्छा, परंतु आपण सरकारसोबत बसून चर्चा करावी। आजपर्यंत जे मराठा समाजाला कुणबीची प्रमाणपत्र मिळाली त्यातले 80% प्रमाणपत्र व्हॅलिडेट झालेले आहेत, त्याबद्दल मनोज जरांगे चकार शब्दांनी बोलायला तयार नाहीत आणि मग बावनकुळे साहेबांना शिव्या दे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल काहीतरी शब्द वापर, असं करून शिव्या देऊन जर का तुम्हाला प्रमाणपत्र मिळत असतील तर माझी मनोज जरांगे पाटलांना मनापासून शुभेच्छा आहेत, त्यांनी शिव्या द्यावेत आणि प्रमाणपत्र मिळवावेत। नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संसदेमध्ये येतात, अमित भाई शहा संसदेमध्ये येतात। ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संसदेमध्ये येतात तेव्हा तुमची पळताभुई थोडी होते। संजय राऊत हा आठवडा संसदेचं कामकाज चालू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संसदेत येऊन तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा मुंहतोड जबाब देतील। अमित भाई शहा देखील संसदेमध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं जशास तसं उत्तर देतील। आम्ही पळ काढणारे पळपुटे नाहीत, आम्ही मातोश्रीमध्ये बसणारे, घरामध्ये बसणारे लोक नाहीत। भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान अमित भाई शहा आणि बाकी सगळे लोक ही प्रश्नांना सामोरे जातात। तुमच्यासारखं मातोश्रीचे दरवाजे बंद करून
2.5 वर्ष घरामधून कारभार करणारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा नाहीत. आम्ही जनतेच्या प्रश्नाला सामोरं जातो, जनतेच्या प्रश्नाचा सामना करतो, त्याचं सोल्युशन काढतो आणि पुन्हा जनतेतनं निवडून येतो. तुमच्यासारखं घरात बसून काम करणं आम्हाला जमत नाही.